प्रभाग क्रमांक 3 सांगवी या प्रभागातील त्रिरत्न नगर येथील नागरिकांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले। या प्रभागात शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली। शिवसेना शिंदे गटाकडून राजू, नगरसेविका करुणा कोकाटे, माजी नगरसेवक संदीप सिंग गाडीवाले, सुशील चव्हाण आणि प्रतीक्षा गजबारे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या चारही उमेदवारांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत। मोठा मताधिक्याने चारही उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास माजी नगरसेवक बापूराव गजबारे यांनी व्यक्त केला आहे। शिवसेना पक्षाकडून जे अधिकृत उमेदवार आहेत त्यामध्ये चार उमेदवारांचा प्रभाग क्रमांक 3 मध्ये सांगवी या भागात अंबानगरपासून ते त्रिरत्ननगर, इकडं माळ टेकडी, खालचा भाग कर्मवीर नगरपासून ते बसंतानगर, लक्ष्मीनगर, नुरी चौकापर्यंतचा जो भाग आहे, गोविंदनगरचा पट्टा आहे, आमचा बऱ्यामसिंग नगर आहे, या सगळ्या भागामध्ये प्रचंड असा प्रतिसाद शिवसेनेच्या चारही उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मिळत आहे। जनतेमध्ये एक असं परिवर्तनाची लहर आलेली आहे की यावेळेस न भूतो न भविष्य अशा प्रकारच्या प्रचंड मताच्या लीडनं माझी मुलगी अनुसूचित जाती महिला आरक्षित असलेल्या जागेवरून प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहे आणि घराघरात प्रत्यक्षाचा या ठिकाणी प्रचार या प्रभागातील सर्व नागरिक आपापल्या परीने करत आहेत। तसेच संदीप सिंग गाडीवाले असतील, सुशील कुमार चव्हाण असतील किंवा करुणाबाई कोकाटे असतील, या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे। दादा, आताच आपण त्रिरत्ननगरमध्ये बैठक घेण्यात आली, प्रतिसाद चांगला मिळाला। हो, त्रिरत्ननगरच्या लोकांनी एकमुखी सर्व त्या ठिकाणचे नागरिक मतदार एकत्र येऊन त्यांनी एकमुखी निर्णय घेतला की चारही उमेदवाराला धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करायचं। आता अंबानगर या ठिकाणी रात्री उत्तर विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि सामान्यातल्या सामान्याचे आमदार, कार्यसम्राट आमदार बालाजीराव कल्याणकर यांची अंबानगरमध्ये रात्री बैठक झाली। प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद अंबानगरवासियांनी दिला। आम्हाला माहीत आहे आमच्या पुढं कोण आहे। आमच्या पुढं बलाढ्य असा भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याला चित करण्याची ताकद बापूराव गजबारे आणि त्याच्या पॅनलमध्ये आहे आणि ते 15 तारखेला प्रचंड मताने या ठिकाणी जे आहे मतदान आमच्या चारही उमेदवाराला होईल। 16 तारखेचा जेव्हा निकाल येईल तेव्हा प्रतीक्षा गजबारे या 5000च्या पुढे मताधिक्याने विजय होतील असा ठाम विश्वास इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेला आहे। इथले प्रश्न सगळे धसास लागणार आहेत आणि ते सोडवण्याचं काम आम्ही करू। पण ते घरकुलाचा विषय असेल, मी तर घरकुलाच्या बाबतीमध्ये 3 घरकुल मिळाले पाहिजे एका घरकुलवासियांना, अशा प्रकारची योजना माझी आहे। एक घरकुल नाही, एक घरकुल जर पहिला असेल त्याच्यावर 2 दुसरे आणि नवीन घरकुलाला सुद्धा या ठिकाणी 3 घरकुलाची मंजुरी मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचं माझं प्लॅनिंग आहे आणि ते प्लॅनिंग मी यशस्वी करून दाखवतो।